हां व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अधिक 2 स्तर अभ्यासक्रम लातूर या संस्थेमध्ये कार्यरत असणारे आम्ही सर्व निवृत्त कर्मचारी आणि सेवेमध्ये असणारे कार्यरत असणारे सर्व शिक्षक आम्ही दर महिन्याला गेट टुगेदर घेत असतो। याची एक साधी आणि सोपी भावना आहे, एकमेकाबद्दल प्रेम वाढावं, जिव्हाळा वाढावा, एकमेकांनी तोरणदारी भरणदारी यावं आणि आपले जिव्हाळ्याचे संबंध जपावे। हा उपक्रम गेल्या 1 वर्षापासून चालू होता, पण आम्ही सर्वांनीच ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम केलं त्या शिक्षण संस्थेला आज 50 वर्ष होऊन गेलेली आहे। आज आमच्या या कर्मभूमीला वंदन करण्यासाठी, कर्मभूमीला नमन करण्यासाठी आम्ही या महिन्यातलं म्हणजे अर्थात नवीन वर्षातलं गेट टुगेदर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये घेतलेलं आहे। सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे, म्हणून आम्ही यांच्या या स्नेह मेळाव्याचं स्लोगनच ठेवलं आहे, उत्सव नात्याचा, उत्सव विश्वासाचा, आज उद्या आणि निरंतर। धन्यवाद। अंधाराला विझवते, प्रकाशाला दान देते आणि समृद्धीला स्थान देते। म्हणून आम्ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये दीप, मग तो नंदा दीप असो की कार्यक्रमाच्या ठिकाणचं दीप प्रज्वलन असो, हे संयमाचं, त्यागाचं, सेवाचं प्रतीक आहे। हे आमच्या भारतीय संस्कृतीचं हे आहे। यांच्यातर्फे आयोजित स्नेहमिलनाचा कार्यक्रम, उत्सव नात्याचा, उत्सव विश्वासाचा, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले मंचावरील ज्येष्ठ सेवा सहकारी बंधू भगिनी व कार्यरत असलेले शिक्षक बंधू भगिनी व नियोजन समितीचे सदस्य यांचे हार्दिक आभार। या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकाची जबाबदारी संयोजकांनी माझ्याकडे दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। प्रास्ताविकाला सुरुवात करण्याच्या पूर्वी कैलासवासी श्री पटले गुरुजी, श्री ब्रिजमोहनजी अग्रवाल, तमनाबाजी सिद्धेश्वरे व इतर दिवंगत संचालक श्री गावडे सर, सल्लागार सर, वारक मॅडम, दळवे मॅडम व इतर दिवंगत शिक्षक यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते। व्यंकटेश विद्यालय हे केवळ ज्ञानदानाचं केंद्र नाही किंवा फक्त शाळा नाही, तर ते कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणूनच आपण या ठिकाणी आजपर्यंत वापरलो। प्रत्येकाला कौटुंबिक वातावरणाचा अनुभव आलेला असेल, प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखदुःखाच्या, आनंदाच्या प्रसंगी आपण कुटुंब म्हणून सहभागी झालो किंवा एकत्र येत होतो। पण मधल्या काळामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरी काही दुःखद घटना घडली, पण आपण दुर्दैवानं त्यांच्या दुःखात सहभागी होऊ शकलो नाही, याची खंत वाटू लागली। आणि हे केवळ आपल्यामध्ये कम्युनिकेशन किंवा संवाद नसल्यामुळे घडलं। तर या प्रसंगामुळे प्राध्यापक संजय भंडारे सर, श्री चाकूरकर सर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि आम्हा सेवानिवृत्तांची हाही आपल्याला व्यंकटेश पॅटर्नच म्हणावं लागेल, कारण माझ्या तरी पाहण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये आजपर्यंत तरी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी नियमितपणे कुठं एकत्र येत नसावे। आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी किंवा बुधवारी ठराविक ठिकाणी एकत्र येतो, 1-2-3 तासासाठी एकत्र येतो। आमच्या गटातून एकमेकांची सुखदुःख कळतात आम्हाला, वर्तमानात आम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहोत हे समजतं। फ्रेश होतो तेवढ्या काळामध्ये आम्ही उत्साहित होतो, किंवा असंही म्हणा की 1 महिन्यासाठी आम्ही रिचार्ज होतो।
ज्या ठिकाणी आपण एकत्र येतो ते ठिकाण आमच्यासाठी पॉवर स्टेशनचं काम करतं. 1 महिन्यासाठी आम्हाला लागणारी जी ऊर्जा आहे ती त्या ठिकाणाहून मिळते. आजपर्यंत अशा 10 बैठका झाल्या आणि त्या ठिकाणी झालेल्या चर्चेतून 3-4 महिन्यापूर्वी श्री चाकूरकर सरांनी एक कल्पना मांडली की आपण सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी एकत्र येऊन जी आपली कर्मभूमी आहे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का एकत्र येऊ नये. आणि ही कल्पना सर्वांना मान्य झाली आणि म्हणून आजचा उत्साह आनंदात भरूया. त्यासाठी आजचा उत्सव नात्याचा उत्सव विश्वासाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वात शेवटी नववर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन वास्तव्याच्या 2 शब्द थांबवते.